अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून मोठी आणि गंभीर बातमी येत आहे। या भागात बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। कर्जत तालुक्यातील सुपेकरवाडी येथे नानासाहेब बाबूराव महाडिक यांच्या शेतात सध्या ऊस तोडणीचे काम सुरू असताना बिबट्याची पिल्ले आढळून आली आहेत। ऊस तोडणी सुरू असताना अचानक पिल्ले दिसल्यामुळे मजुरांनी तात्काळ काम थांबवले आणि परिसरात एकच गोंधळ उडाला। सर ते सोडून दे सर सर ते हात कर दर दर दावत देत रे सर ते सोडून दे सर सर ते हात कर दर दर दावत देत रे। बिबट्याची पिल्लेही थेट मानवी वस्तीजवळच्या शेतीत आढळल्यामुळे कुळधरण सुपेकरवाडी परिसरात मोठी घबराट पसरली आहे। बिबट्याची पिल्ले सापडल्यामुळे त्यांची मादी बिबट्या निश्चितपणे आसपासच्या ऊसाच्या शेतात किंवा झुडपात लपून बसली असणार या भीतीने नागरिक प्रचंड धास्तावले आहेत। याआधी काही दिवसांपूर्वीच सुपेकरवाडी येथील ज्ञानदेव बापूराव सुपेकर यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती। कुळधरण आणि सुपेकरवाडी या परिसरात बिबट्याचे सातत्याने वास्तव्य आढळून येत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ शेतीत काम करण्यासाठी आणि घराबाहेर पडण्यासाठीही घाबरत आहेत। बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे जीव धोक्यात येत असल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। त्यांनी तातडीने वनविभागाने याची गंभीर दखल घ्यावी आणि लवकरात लवकर बिबट्याची पिल्ले व मादी बिबट्याला पकडून त्यांना सुरक्षित अधिवासात सोडावे अशी मागणी केली आहे। वन विभागाने तात्काळ योग्य उपाययोजना न केल्यास परिसरात मोठी दुर्घटना होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत। या संवेदनशील विषयावर वनविभाग काय पाऊले उचलतो याकडे कर्जत लाईव्हचे लक्ष असेल।